सो इकडच्या सिद्धिविनायक मंदिराचे तुम्ही ट्रस्टी होता आणि अमेरिकेत 2 आणि कॅनडामध्ये पण एक मंदिर सिद्धिविनायकाचं ऑन द वे. मंदिर बांधणं म्हणजे तो पूर्णच उपक्रम सुरुवातीपासून तिकडच्या लोकांना एकत्र आणून ते करणं हा जरा प्रवास. तर पहिला आपण दादर सिद्धिविनायकचे एक ट्रस्टी म्हणून कसा होता प्रवास? काय-काय उपक्रम तुम्ही तिकडे राबवले? म्हणजे हे फार माझ्या तो जिव्हाळीचा प्रश्न होता. खरं म्हणजे मी बेसिकली आर्किटेक्ट हं, आणि ही विश्वस्तपणा जो आहे, हं, ही जी काही पॉलिटिकल पार्टी असते ती त्यातल्या ज्या सीनियर लोकांना तिथे अपॉइंट करतात. हं, मला असं वाटलं की मी आर्किटेक्ट आहे, मी आणखी कुठच्यातरी बॉडीवरती चांगलं काम करू शकेल. तर मला त्यावेळच्या लोकांनी, जे आमचे लीडर्स होते, त्यांनी मला सिद्धिविनायकचं विश्वस्त कोण बनवलं. होते नाव घेऊ शकाल? ज्यांनी अपॉइंट केलं? म- मला डायरेक्ट मॅडमने अपॉइंट केलं, अच्छा. सोनिया गांधी सोनिया गांधी. ओके. आणि गुरुदास कामत गुरुदास कामत. हं, हे होते. तिने स्वतःहून मला प्रस्तावित केलं होतं. तर मी विचार केला की ठीक आहे, आता मला दिलंय, आपण ते काम करूया. म्हटलं ह्या सिद्धिविनायकमध्ये एक आपण प्रयोग राबवूया. हं, सिद्धिविनायकचा उपयोग समाजासाठी कसा करता येईल, हं. समाजाचं भलं त्याच्यातनं कसं निर्माण करता येईल, हा एक पाठ आपण ह्या इथे सुरू करू शकतो का. हा जर मी पाठ सुरू करायला गेलो आणि त्याच्यामध्ये काहीतरी नवीन चेंजेस आणायला गेलो, तर मला तिथे विरोध होईल. हं. कारण ते पहिल्यापासून चालत आलेल्या प्रथा आणि गोष्टी आहेत, त्या तुम्ही तोडताय म्हटल्यानंतर मला विरोध होईल. मग मी काय करायला पाहिजे, असं मी त्याच्यावरती थोडंसं चिंतन मनन केलं. आणि मी सिद्धिविनायकच्या ट्रस्टीच्या पदावरती बसल्यानंतर मी ठरवलं की मी ह्या सिद्धिविनायकमधनं एकही नवा पैसा कधी भत्ता घेणार नाही. अच्छा. मी सिद्धिविनायक मंदिरामध्ये जेवण करणार नाही, मी माझा डबा खाणार. मी सिद्धिविनायक मंदिराची गाडी वापरणार नाही. आणि मग मी बघतो की मी जर तुमचं काहीच घेत नसेल आणि करत नसेल आणि मी काही चेंजेस आणले, तर त्यांनी मला टार्गेट करावं. मग हं, ह्या सगळ्या माझ्या प्रयोगामध्ये काही त्यांना संध्याच कोणाला मिळाल्या नाहीत, कधी काही क्रॉस करायला हं. की काय करायला. ऑन द कॉन्ट्री, मी कोणाकडे तरी रदलाबदली करून मी 2 गाड्या आणून मंदिराला दिल्या त्यावेळेला. आणि मी बघितलं असं की 1980 ते 2007 या 27 वर्षाच्या काळामध्ये अप्रॉक्सिमेटली प्लस मायनस असेल 68 कोटी रुपये डिपॉझिट पडलेलं होतं. हं. मी विचारलं की रेव्हेन्यू आपला जो आहे तो हा सरासरी 2 कोटीचा दिसतोय वर्षाचा. 2007 ची गोष्ट आहे. 7-8. 2007ची. हां. जे काही 150-200 कर्मचारी आहेत, त्यांचा पगार-बिगार गेल्यानंतर काय उरतं? मला लक्षात आलं की काही उरत नाही, ते पैसे तिकडे संपतात. हं, मग तुम्ही योजना कशा राबवणार? मग मी काही लोकांना विश्वासात घेतलं की पैसे कुठून आणि कसे येतील हं, आणि काय केलं पाहिजे. काही होते तिकडे होल, हं. ते मी बुजवायचे प्रयत्न केलेत. सांगू शकाल? जे होल होते, लोकांची श्रद्धाला होल होते. हे न करता. आणि मी असं पण ठरवलं तिथे की मी स्वतः आहे ना, दरवान म्हणून उभा राहणार मंदिरात. मी काही पूजा अर्चा करणार नाही. आणि मी ते पाळलंय. फक्त कळस ज्यावेळेला नवीन केले त्यावेळेला एकदा मी फक्त पूजा केली आहे 10 वर्षाच्या कालावधीत. जे मंदिरात सोन्याचे वर आता आहेत. नवीन जे केले हं, ते अमृतसरला कसे केले ते बघितलं. आम्ही लोकं गेलो तिकडनं आणि त्याप्रमाणे ते बनवले. हं. पण पूजा पण नाही. त्या पुऱ्या दुनियेला माहिती आहे तिकडच्या, की हा मंदिराच्या गाभाऱ्यात किंवा हा कधी येत नाही आणि हा कधी एवढ्या अंगारिका संकष्टी यायला सगळे विश्वस्त बिचारे ते बसतात वगैरे. त्यांचा तो मान असतो, ते देतात ते. मी कधीच नाही बसलो. ऑन द कॉन्ट्री हे सांगेन मी, की 2 असे प्रसंग असतील, की माझी बायको माझ्याबरोबर मंदिरात दर्शनाला आली. काहीतरी कधी येत नाही, ती डॉक्टर आहे. तर तिच्या पाठीमागे जे कोण विश्वस्त असतात त्यांना कॉर्डन करून सिक्युरिटी आतमध्ये घेऊन जातात त्या विश्वस्तांना. आणि मग उभे राहतात बरोबर. हं. आणि
त्यातल्या लेडी सिक्युरिटीने माझ्या बायकोला खेचून बाजूला काढलं. साहेबांच्या बरोबर तुम्ही का चाललात? त्यांना माहित नव्हतं की मिसेस जात पण नव्हती कधी. त्या मिसेस मी म्हटलं, अरे ती बायको आहे माझी. हां. पण तिने मला तिथनं त्यांना सांगितलं, त्यांना काय बोलू नका. मी कधी येत नाही ना. तर त्यांची काय चुकी आहे बिचाऱ्यांची. हम्म. म्हणजे हा मी कशासाठी कटाटोप केला, की मंदिरामध्ये काय मला करता येतील चांगल्या आणि मी कोणाच्या टार्गेटवरती कसा येणार नाही. हम्म. आणि आता त्यांनी आणावं मला टार्गेटवरती. हम्म.